नमस्कार. मी संजय देसाई, अंतर्मुख समिती अध्यक्ष. या नात्यानं हिंगणगाववर जे अघोर कृत्य घडलेलं आहे आणि आमच्या गावामध्ये ज्या पद्धतीनं मर्डरसारखी घटना, आपल्या मुलानं पित्याला आणि आपल्या भावाला मारलं, याचा मी गावाच्या वतीनं, सर्व सहकारी संस्थेच्या वतीनं आणि समस्त ग्रामस्थाच्या वतीनं या ठिकाणी निषेध करतो आणि तमाम हिंगणगावकरांना विनंती करतो की महावीर जयंती, हनुमान जयंती, जलालसाहेबाचा उरूस, मरियाईची आंबील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती या निमित्तानं यात्रा कमिटीच्या वतीनं ठेवले जाणारे रात्रीचे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम, मग तो तमाशा असू दे, कलापथक असू दे, आणि काही गोष्टी आपण मनोरंजनासाठी ज्या ठेवल्या होत्या, त्या सर्व यात्रा कमिटीचे अध्यक्ष विलास कांबळे असतील, सुकुमार देसाई असतील, विद्यमान सरपंच आमचे दीपक पाटील असतील, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि सर्व एकत्रित येऊन आम्ही काल रात्री निर्णय घेतला आहे की ही घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आपल्या गावात एकता जर राखायची असेल, अखंडता ती कायम ठेवायची असेल, तर आपण हा जो कार्यक्रम आहे, धार्मिक विधी वगळता रात्रीचे सर्व कार्यक्रम या यात्रा कमिटीचा प्रमुख या नात्यानं मी आणि आमची यात्रा कमिटी ग्रामपंचायत यांच्या वतीनं ती रद्द करत आहे. मला मनापासून दुःख होतं आहे की गेल्या 50-60 वर्षापासून असलेली आपली परंपरा खंडित होत्या, पण एखाद्यावर एवढा मोठा आघात झाला, तो गावाच्या दृष्टिकोनातनं अत्यंत दुर्दैवी आहे. म्हणून नाईलाज असतो आजचा असे हे कार्यक्रम सगळे रद्द करीत आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी. गावात शांतता, सुव्यवस्था उत्तम तऱ्हेने राबवावी. पालखी सोहळा अत्यंत शांततेनं पार पाडावा आणि प्रत्येक समाजाने आपला आपला धार्मिक कार्यक्रम पूर्ण करावा एवढी विनंती करतो आणि पुन्हा सर्वांना या यात्रेच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.